कर्मयोगी श्री गाडगेबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, श्री बाबांचे अंतिम श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र नागरवाडी येथे शासनाच्या नियमांचे पालन करून संचालक बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात 16 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी पर्यंत श्री बाबांचा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला। सप्ताहभर काकडा आरती, सामुदायिक प्रार्थना, भजन कीर्तन, हरिनाम तसेच विविध शैक्षणिक आणि सेवाभावी उपक्रम राबवित मिष्ठानाचे भोजन देण्यात आले। दरम्यान समाप्ती सोहळा 23 फेब्रुवारीला चांदूर बाजार येथील टंडन गृह उद्योगाचे मालक ओमप्रकाश टंडन यांच्या शुभ हस्ते सकाळी श्री बाबांच्या मूर्तीचे महापूजन करण्यात आले। यानंतर नागरवाडी व मूर्तिजापूर येथील सेवक मंडळींनी संपूर्ण परिसरात स्वच्छता अभियान राबविले। त्यानंतर हरिभक्त परायण अनंत महाराज कुंडकर यांचे काल्याचे कीर्तन पार पडले। दरम्यान राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांच्या शुभ हस्ते 2 कोटी रुपयांच्या भव्य दिव्य अशा भक्तनिवास इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले। तसेच वृद्ध मायबाप, गरजू आदिवासी बांधवांना सुंदर उबदार स्वरूपाचे ब्लँकेट व महिलांना साड्यांचे वितरण करण्यात आले। यावेळी श्री गाडगेबाबांच्या संदेशाप्रमाणे संचालक बापूसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वात खऱ्या अर्थाने नागरवाडीची इंद्रभुवनाकडे सुरू असलेली वाटचाल व संस्थेचे सुरू असलेले सेवा कार्य प्रेरणादायी असून गाडगेबाबांच्या जनसेवेच्या कार्याला आमची देखील कायम साथ राहील असे प्रतिपादन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले। अनेक दानशूर मंडळी व परिसरातील भाविक भक्त यांच्या लोकवर्गणीत महाप्रसाद व यात्रेकरूंच्या सेवेकरिता मदत मिळाली। यावेळी बापूसाहेब देशमुख यांनी राज्यमंत्री बच्चू कडू व सर्व दानशूर मंडळींचे आभार मानले। या कार्यक्रमाला दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांच्या समवेत अनेक मान्यवर उपस्थित होते। श्री क्षेत्र नागरवाडी येथे संत गाडगेबाबांचा 146वा जन्मोत्सव शासनाचे नियम पाळून, शासनाचे निर्बंध पाळून साजरा करण्यात आला। यामध्ये आदिवासी बांधवांना, पुरुषांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले, महिलांना साड्याचं वितरण करण्यात आलं। त्याचप्रमाणे आलेल्या भाविक भक्तांना सुंदर मसाले भात, बुंदी आणि शिऱ्याचं वाटप करण्यात आलं। गाडगेबाबांची अंतिम इच्छा श्री क्षेत्र नागरवाडी येथे देह ठेवण्याची होती। अशा या क्षेत्राला तीर्थक्षेत्र ब वर्ग आणि पर्यटन क्षेत्र ब वर्ग हे शासनाने देऊन या ठिकाणचा गाडगेबाबांचा जयंती उत्सव उत्साहाने साजरा पार करण्यात आला। अनेक भाविक भक्त या ठिकाणी येऊन त्यांनी प्रसादाचा लाभ घेतला आणि या नागरवाडी क्षेत्रामध्ये असणारे आदिवासी मुलं मुली यांच्या पालकांनासुद्धा ब्लँकेट आणि साड्याचं वितरण करण्यात आलं। तेव्हा आलेल्या सर्व भाविक भक्तांचं नागरवाडी क्षेत्र आणि गाडगेबाबा संस्थेतर्फे त्यांचं आम्ही स्वागत केलं, सर्वांना धन्यवाद दिले आणि आदरणीय ओमप्रकाशजी उर्फ बच्चू कडू राज्यमंत्री यांच्या महत् प्रयत्नातून या ठिकाणी भक्तनिवास 2 कोटीचं बांधण्याचा जो भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला, तेव्हा शासनाला मी सुद्धा धन्यवाद देतो। शासनाचं या संस्थेला खूप मोठी मदत आहे, तेव्हा सर्व लोकांचे आभार मानून कार्यक्रम संपला। सुयोग गोरले, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।